उद्धव ठाकरेंच्या नागपूरमधील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच 18 जुलैला ठाकरे नागपूरमधील राम मंदिरात रामरक्षा पठण करणार। रामरक्षा पठणानंतर मंदिराशेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन। त्याच मैदानात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं महायज्ञाचं आयोजन। ठाकरेंच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसकडून आता रामभक्त आस्था जागरण यात्रा नागपूरच्या रामटेकमधील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार। यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम आणि झुणका भाकर प्रसादाचं आयोजन। केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदे यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येण्याची शक्यता। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती। विनायक राऊत यांची चूक असल्यास कोर्ट त्यांना योग्य ती शिक्षा देईल। गिरिजा राऊत यांच्या आरोपांवर भाजपचे आमदार प्रमोद जठार यांचं वक्तव्य। कोणाच्याही कमरेखाली वार करण्याची माझी पद्धत नाही, जठार यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुबीना मुलानी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद। मुबीना मुलानी या शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार। बैठकीत वाराणसीसाठी 25,000 कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता। केंद्र सरकार वाराणसीसाठी गंगा आणि वरुणा कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या तयारीत। बोगस बियाणं प्रकरणात राज्यात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तणाव वाढला। तेलंगणा वन विभागानं शेतकऱ्यांच्या पिकांवरून ट्रॅक्टर फिरवल्याचा आरोप। कारवाईमुळे संगनापूर, हिरापूर, खुर्द, कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईची करतायत मागणी। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या।